आज आपण पाहणार आहोत की BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत. तर काल CETचा रिझल्ट लागलेला आहे PCB ग्रुपचा. परंतु आता जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे तर ते ॲडमिशन प्रोसेससाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करून ठेवायचे असतात याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम जी काही मी तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगणार आहे तर ती डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि तीच डॉक्युमेंट्स तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा ॲग्रिकल्चर अलाइड फील्डमध्ये जेवढे काही ॲडमिशन प्रोसेस आहेत तर ते ॲडमिशन प्रोसेससाठी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा असतं ते अलॉटमेंट लेटर. आता अलॉटमेंट लेटर काय आहे? तर अलॉटमेंट लेटर हे तुम्ही BSc ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होतं तेव्हा ते तुम्हाला भेटतं. त्यानंतर CET, नीट, JEE स्कोअर कार्ड. जर तुम्ही CET दिली असेल, नीट दिली असेल किंवा JEE दिली असेल ह्या तिन्ही एक्झाम थ्रू आपल्याला BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही जी एक्झाम दिली आहे आणि ज्या एक्झामला तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स पडलेले आहेत तर त्या CETच्या एक्झाममधून तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि ज्याच्यामधून तुम्ही फॉर्म भरताय त्याचं तुम्हाला स्कोअर कार्ड लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ते पण व्हॅलिड असलं पाहिजे. त्यानंतर जे विद्यार्थी EWS आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर 10वी मार्कशीट, 10वीचं तुमचं जे काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्ही पण लागणार आहे. त्याचबरोबर HSC मार्कशीट आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट देखील आणि तुमचं SSCचा 12वीचा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे आहे. त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी डोमासाईल लागणार आहे. एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट्स हे कंपल्सरी आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. त्यानंतर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट आणि 7/12. तर विद्यार्थी मित्रांनो ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट आणि 7/12 हे एकमेकांना ऑर आहे किंवा दोन्ही जरी डॉक्युमेंट्स असतील तुमच्याकडे तरी चालतात किंवा जर नसेल तर दोघांमधला एक डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी आहे. हे जोडल्यानंतर काय होतं, तुम्ही जर शेतकरी असल्याचा दाखला किंवा 7/12 जर जोडला तर तुम्हाला CETला जर 50% असेल तर ह्या दोन्ही डॉक्युमेंट्समधून तुम्ही एक डॉक्युमेंट जर जोडलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला CETच्या मार्क्समध्ये 12% ॲड होऊन येतात. समजा जर तुम्हाला 80% असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 12 प्लस होऊन येतात म्हणजे तुमचे टोटल 92% होतात. म्हणजे हे तुम्हाला 2 डॉक्युमेंट जे आहेत तर हे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला प्लस पॉईंट्स मिळवून देतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा. त्याचबरोबर जे विद्यार्थी फ्रीडम फायटर सर्टिफिकेट असेल किंवा डिफेन्समध्ये असेल कोणी किंवा हँडिकॅप असेल किंवा PAP सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर स्पोर्ट कोट्यामध्ये असेल किंवा त्यांच्याकडे NSSचं सर्टिफिकेट असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक राखीव कोटा असतो. ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काम करून देईल. त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट्स जे काही झेरॉक्स आहे तर ते इन्कम सर्टिफिकेट झेरॉक्स तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी लागतो. तर ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट्स लागणार आहे आणि तुमची जे काही आधार कार्डची झेरॉक्स असेल त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर हे तुम्हाला नॉर्मल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो BSc ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन प्रोसेसचे फॉर्म लवकरच सुरू होतील. जे विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग बॅच जॉईन करायची आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला जो काही WhatsApp ग्रुप आहे तो जॉईन करा. आपली पेड काउन्सिलिंग बॅचसुद्धा सुरू आहे. 1,000 रुपये फी आहे बॅचची. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण गायडन्स त्या बॅचमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपली पेड बॅच जॉईन करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन करून मला पर्सनली कॉल करून तुम्ही बॅचची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनाही मी ॲडमिशनची गॅरंटी देऊ शकतो की 100% मी तुमचं ॲडमिशन आपल्या बॅचला जॉईन झाल्यानंतर करून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच संपूर्ण ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.